रामकृष्ण हरी. मी चाललो आज अमरावतीहून पुण्याला दर्शनासाठी. ही जी गाडी चालली हे पासिंगसाठी इथं आम्हाला थांबावं लागलं होतं. आता इथून पकडणार आम्ही आळंदीसाठी बस. 151 मध्ये बसणार. हे फाडले आम्ही तिकीट. टी काकानं हे दाखवला मी बसचा व्ह्यू. आंघोळ गिंघोळ केली मी ना. आता चाललो मी दर्शनासाठी हनुमानदारकडनं. इथून जा लागते जीवन समाधीचे दर्शन करण्यासाठी महाराजची. आणि हे आम्ही रांगेत लागलो आहे. आणि दर्शन करून बाहेर आलो. हे अभंग वाचला आम्ही. मग इथं दर्शन घेतले. आधी माया मुक्ताबाईचे दर्शन घेतले आम्ही केले. त्यानंतर आम्ही अंदरचा व्हिडिओ तर दाखवू शकत, पण हे तुम्ही बाहेरून व्हिडिओ बघून महाराजांचे दर्शन करून घ्या. इंद्रायणी नदी हे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पासूनची आहे. ह्या नदीमध्ये कोणी हातपाय धुतले तर त्याचे पूर्ण पाप खतम होऊन जाते असं म्हटल्या जाते. हे ते ठिकाण आहे जिथे महाराजांनी चमत्कार केले होते. महाराजांचे भाऊ निवृत्तीनाथ यांना मांडे आणि भाकरी खायचे होते. तर मुक्ताबाई गावात भांडं मागायला फिरत होते. तर त्यांना कोणी भांडं दिलं नाही. तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना आपली पाट गरम करून त्यावरती भाकरी आणि मांडे शिजवे. आता आपण जाणार महाराजांचे दुसरे चमत्कार जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांना भिंत चालवली होती. महाराजांच्या टायमावर एक चांगदेव महाराज होते. ज्यांना महाराजांना काहीतरी म्हटलं होतं तर ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव महाराजला भिंत चालवून दाखवली होती. ते भिंत ह्या भिंतीच्या आत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर जायचं होतं ना आम्हाला आमची विदर्भीचे पंढरीचे दर्शन करायला. मग काय सांगता, इथं आलं पाणी. इथं पाणीत थांबता थांबता अर्धा तास असंच झाला. मग हे पूर्ण अंधार झाला. मग आलो आम्ही आमचे विदर्भाचे पंढरीचेकडे दर्शन काढ. विदर्भाची पंढरी म्हणजे श्री शेगावचे गजानन महाराज. जसं आपल्या तिथं भक्तनिवास आहे शेगावमध्ये, तसेच इथे पण भक्तनिवास आहे. इथं आपण राहू शकता आपल्या सहकुटुंबासोबत. इथं पण जसं शांतता असते शेगावला तशीच इथे पण शांतता असते. आज इथे पाणी आल्यामुळे इथं काही जास्त लोक आहे नाही, म्हणून काय आम्ही केले दर्शन. आणि हे जे आहे वरते इथे आहे महाराजांची प्रतिमा. आणि त्याच्याच एक समोर आणि त्याच्या खालता आहे फोटो महाराजांचे.